कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गणपती बाप्पा मंगल मूर्ती। आजी नमस्कार। यशस्वी व्हा। आणि जी जी स्वप्न बघितले का नाही तुम्ही, ते बाप्पा सगळी स्वप्न पूर्ण करणार तुमची। काय हा हे पोरानो, तुम्हाला माहितीये काय, शिवानं मोदक केले, देणार आहे तुम्हाला। हा बाप्पा मोदक खबर का? मायाजी नातीने चांगले केले आहेत मोदक। वंदना, म्हणजे तुझी काळजीच मिटली। एक नंबर। वा कमाल कमाल। वा वा काय केलं तर हा नाही, मी एकटीने नाही केलेत, आशूने मदत केली मला। नाही मदत बिदत मी फक्त ते मोदकात सारण भरलं, बाकी काही नाही। पण ते सारण भरताना तुझ्या त्या बोटातनं तुझं प्रेम गेलंय का नाही? शिवा कमाल झाले तर। काय झालं? अरे खारे पटापटा। मी पण केलेत मोदक। कशाला कशाला म्हणजे? अगं शिवा तर नेहमीच करते ना, मग या वेळेला मी पण केले। तुला आनंद होत नाहीये का? घ्या। आई, तुला वाटलं नव्हतं ना मी करू शकेन? जमलेत बघ मला। दिव्या, भाई छान झाले ना? तर बाहेरचे वाटतायत। गे आजी ताच म्हणत, हिची टेस्ट ना काहीतरी वेगळीच ओळखीची वाटता। हे ओळखीची काय, बाहेरची नाहीयेत। दिव्या, हे सारण आपल्या घरातलं नाहीये। अगं वंदे, अगं जाऊते ग, प्रयत्न तर केलाय ना तिनं। मग नाही पण आई, देवासमोर खोटं बोलू नये ना। हा नाही जमले मला, म्हणून बाहेरून मागवले मी। पण एटलीस्ट मी प्रयत्न केला ना एकटीने। शिवासारखं नाही की सगळ्यांची मदत घेत बसली। दिव्या जाऊ दे, ठीक आहे। अगं असू दे शिवा, मला ना सिंपती नकोय। तुझ्यासारखी कौतुकाची हौस नाहीये मला। कौतुकाची हौस शिवालाही नाहीये, आणि इथं ना सगळ्या तिचं मनापासून कौतुक करतायत, ती स्वतः करून घेत नाहीये। आणि राहिला प्रश्न मदतीचा, तर चंदननी केली असती तुला मदत, बाहेर न आणायची गरज नव्हती मोदक। काय दिव्या, चीटिंग नेहमीच सक्सेसफुल होते असं नाही। हे बघ आशू, तू दिव्या तोंडाला जरा आवर घाल। जावई बापू आहेत ते आपले, त्यांचा मान ठेवायला शिक। हा दिव्या, दिव्या बाप्पा तिला जरा ना बुद्धी दे, अक्कल दे। काय करायचं ह्या पोरीचं? दिव्या 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 थंड घे ना जरा। हे बघ, अशा गोष्टी एका कानानं ऐकायच्या आणि दुसऱ्या कानानं सोडून द्यायच्या। बाहेर जे बोललं गेलं ना ते माझ्या डोक्यात गेलंय, त्याचं काय करू? तुला तर काही फरक पडत नाही। अगं असं नाहीये दिव्या राणी, तू ऐक ना माझं। अरे काय करतेय तू? लांब राहा तू।
बाहेर आशूनी माझा अपमान केला, तू एक शब्दही बोलला नाहीस. बघितलंस त्या आशूला? शिवाला काही बोलला तर कशी मिरची झुमली त्याला, आणि तू ठोंब्यासारखा बसला होतास. दिव्या नीट बोल. का राग आला तुला आता? मग माझा विचार कर ना, मला किती आला असेल. कधीतरी माझी बाजू घेत जा चंदन. अगं तुझी बाजू घेतली आणि मीच फसलो तर महागात पडेल दिव्या. आत्ताही काही बोलू नकोस. मला माहितीये तू काहीच बोलणार नाहीयेस, पण एक व्यक्ती आहे जी माझी बाजू घेईल. हॅलो, हा दिव्या बोलतीये. आई, हा बरं झालं आणलीस. आता कोण आलंय? या, दरवाजा उघडाच आहे. आई, अगं मी आहे तुझा लाडका लेक. अगं बहिणी, असं काय बघतेस? दीर आलाय तुझा. तू सणासुदीच्या दिवशी घरात बोलवणार नाहीस का? अरे काका, ये ना. उभा उभा कायस? ये. माझी लाडकी पुतणी. कसं आहेस? मस्त. जग्या, तू आता इथं का आलायस? भैयाजी, मी बोलवलंय त्याला. आई, काका आलाय, चहा टाक ना प्लीज. हा काका, तुमची ओळख करून देते. हे माझे मिस्टर चंदन. हो का? खूप मोठे बिझनेसमॅन आहेत. अरे वा वा. आणि चंदन हे माझे काका, जगदीश काका. नमस्कार. नमस्कार जावई बापू. नमस्कार. पाया पडतो. अरे सुखी राहा, सुखी राहा. काका बसा ना, बस. हो. धन्य झालं आज, खरंच धन्य झालं. आज इतक्या दिवसानंतर कुणीतरी ह्या घरात माझा मान राखलाय. नाहीतर पाण्यासोबत अपमान, चहा सोबत अपमान. बघितलंस का आई? काय याला म्हणतात संस्कार. बाकी जावई बापू, तुमच्याबद्दल वस्तीमध्ये भयंकर चर्चा आहे. सगळे म्हणतात एक नंबर जावई आहे तुमचा. वहिनी, ऐकलंच का? सगळे बाहेर सांगतात मला असा जावई मिळाला, भाग्य आहे तुमचं. मी म्हटलं भाग्यवान तर आमची दिव्या आहे. भाग्यवान, गुणी, इतकी गुणी आहे की आज तिने तिच्या काकाला भेटायला बोलवलं. नाही तर आजपर्यंत ह्या घरात अपमानच झालाय माझा. काका, आता मी आली आहे ना, आता तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. आज बहुतेक तुम्हाला रडवणं. बर, ते जाऊ. मी तुझ्या लग्नात नव्हतो की नाही? हे नाही. नाही, हे माझ्या. मी मोठी झाली आता काका. असू दे, माझ्यासाठी मोठी आहेस का तू? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.